मित्रांनो, आजकाल आपण अनेकदा ऐकतो की रोज 10,000 पावले चालली पाहिजेत. पण हा नियम प्रत्येक व्यक्तीसाठी सारखा लागू होत नाही. एखादा तरुण, पूर्णपणे निरोगी व्यक्ती आणि दुसरीकडे 65 वर्षाचे आजोबा किंवा मधुमेह, रक्तदाब किंवा गुडघेदुखी असलेली व्यक्ती, या दोघांना एकच लक्ष देणे योग्य ठरणार नाही. खरं तर आपल्या शरीराची क्षमता, वय, वजन आणि आरोग्य यावर आपण किती चालू शकतो हे अवलंबून असते. त्यामुळे दुसरे किती चालतात यापेक्षा आपण आपल्या शरीरानुसार किती चालतो हे अधिक महत्त्वाचे आहे. जर तुम्ही आजपर्यंत फारसे चालत नसाल, तर पहिल्याच दिवशी 10,000 पावले चालण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे स्नायू दुखू शकतात, गुडघ्यावर ताण येऊ शकतो आणि दुसऱ्या दिवसापासून चालण्याची इच्छाच कमी होऊ शकते. त्याऐवजी कमी पावलापासून सुरुवात करा आणि हळूहळू वाढवा. नियमित चालणे हे एकदम जास्त चालण्यापेक्षा अधिक फायदेशीर असते. तुमचे वजन 55 किलो असो, 70 किलो असो किंवा 90 किलो, तुम्ही रोज किती पावले चालता? 3,000, 5,000 की थेट 10,000? आजकाल मोबाईल किंवा स्मार्ट वॉचमुळे प्रत्येकजण पावले मोजतो. पण अनेकांच्या मनात एकच प्रश्न असतो, माझ्या वजनानुसार मी नेमके किती पावले चालावे? काही जण पहिल्याच दिवशी 10,000 पावले चालायला सुरुवात करतात आणि 2 दिवसांनी पाय, गुडघे, कंबर दुखू लागते. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, की वजनानुसार आणि शरीराच्या क्षमतेनुसार चालण्याचे योग्य प्रमाण काय असू शकते? कोणत्या चुका टाळाव्यात? आणि चालण्याचा जास्तीत जास्त फायदा कसा मिळवावा? नंबर 1. 10,000 पावले म्हणजेच योग्य का? मित्रांनो, सर्वात आधी एक गैरसमज दूर करूया. अनेकांना वाटते की रोज 10,000 पावले चालली तरच आरोग्य चांगले राहते. पण हे प्रत्येकासाठी खरे नाही. कारण प्रत्येक व्यक्तीचे वय वेगळे आहे, शरीराची ताकद वेगळी आहे, वजन वेगळे आहे आणि आरोग्याची स्थितीही वेगळी असते. 20 वर्षाचा तरुण आणि 65 वर्षाचा ज्येष्ठ नागरिक यांना एकसारखे लक्ष देणे योग्य नाही. जर तुम्ही अजिबात चालत नसाल आणि पहिल्याच दिवशी 10,000 पावले चाललात, तर शरीरावर ताण येऊ शकतो. म्हणून सुरुवात नेहमी कमी पावलापासून करा आणि हळूहळू वाढवा. लक्षात ठेवा, एक दिवस 10,000 पावले चालण्यापेक्षा रोज नियमित चालणे जास्त महत्त्वाचे आहे. 2. वजनानुसार किती पावले चालावे? आता मुख्य प्रश्न. जर वजन कमी असेल तर? जर वजन जास्त असेल तर? सर्वांसाठी एकच आकडा योग्य नसतो. पण साधारण मार्गदर्शन असे असू शकते. 50 ते 60 किलो. जर तुम्ही निरोगी असाल, तर साधारण 6 ते 8,000 पावले चालणे हा चांगला व्यायाम ठरू शकतो. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी 8,000च्या आसपास चालण्याचा प्रयत्न करू शकतात. 60 ते 75 किलो या वजनाच्या व्यक्तींनी साधारण 7 ते 9,000 पावले चालण्याचे लक्ष ठेवू शकतात. जर वजन कमी करायचे असेल, तर फक्त चालणे पुरेसे नाही. आहार आणि झोप याकडेही लक्ष द्यावे लागते. 75 ते 90 किलो. जर वजन जास्त असेल, तर पहिल्याच दिवशी 10,000 पावले चालण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवातीला 5 ते 7,000 पावले चालण्याची सवय लावा. शरीर तयार झाल्यावर हळूहळू वाढवा. यामुळे गुडघे आणि कंबर सुरक्षित राहतील. 90 किलोपेक्षा जास्त जर वजन 90 किलोपेक्षा जास्त असेल, तर घाई करू नका. सुरुवातीला कमी पावले चालणे ही चांगली सुरुवात आहे. महत्त्वाचे म्हणजे रोज चालणे. हळूहळू शरीर तयार होते आणि चालण्याची क्षमता वाढते. 3. जास्त पावले म्हणजे जास्त फायदा का? अनेक जण विचार करतात, आज 20,000 पावले चाललो म्हणजे उद्या चालायची गरज नाही. असे होत नाही. आपल्या शरीराला रोज हालचाल हवी असते. फार जास्त चालल्याने थकवा, स्नायू दुखणे किंवा गुडघ्यावर ताण येऊ शकतो. म्हणून आपल्या क्षमतेनुसार चाला. रोज थोडे चालणे हे एकदम खूप चालण्यापेक्षा जास्त फायदेशीर असते. 4. चालताना या चुका करू नका. अनेक लोक काही चुका करतात. जसे की जेवण झाल्यावर लगेच वेगाने चालणे, चुकीचे किंवा कडक बूट वापरणे, पाणी न पिणे, पहिल्याच दिवशी खूप चालणे, वेदना होत असतानाही चालत राहणे. जर चालताना छातीत दुखणे, चक्कर येणे किंवा श्वास खूप लागणे अशी लक्षणे दिसली, तर चालणे थांबवून डॉक्टरांचा सल्ला घ्या. 5. चालण्याचा फायदा जास्त कसा मिळेल? रोज एकाच वेळेला चालण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला हळू चालायला सुरुवात करा. नंतर चालण्याचा वेग थोडा वाढवा. आठवड्यातून एकदा आपल्या पावलांची संख्या तपासा. दर आठवड्याला थोडी वाढ करत राहा. लिफ्टऐवजी जिने वापरा. जवळचे अंतर वाहनाऐवजी चालत जा. या छोट्या सवयी आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. मित्रांनो, लक्षात ठेवा, वजनानुसार चालण्याचे प्रमाण प्रत्येकासाठी थोडेफार वेगळे असू शकते. म्हणून दुसऱ्याशी तुलना करू नका. आपल्या शरीराची क्षमता ओळखा. नियमित चालत राहा. संतुलित आहार घ्या. पुरेशी झोप घ्या. यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते. आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमचे वजन किती आहे आणि तुम्ही रोज साधारण किती पावले चालता? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा
आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी विद्यास हेल्थ अँड टिप्स चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.